आणि सांगलीतल्या तासगावमध्ये भाजप आणि शरद पवार गट आमने सामने आले। मतदान केंद्रावर दोनही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांच्या समोर आले। पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप केला गेला आणि संभाव्य राडा थांबवला गेला। महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी आज काहीशी हीच परिस्थिती पाहायला मिळाली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यामुळे राज्य स्तरावरच्या महाविकास आघाडी किंवा महायुती अशा युत्या आघाड्या इथे नाहीयेत। अनेक ठिकाणी सत्तेत असलेलेच पक्ष एकमेकांच्या समोर आहेत, काही ठिकाणी विरोधात असलेले पक्ष एकमेकांच्या समोर आहेत। बऱ्याच वर्षांनी निवडणुका होत आहेत, उत्साह जोश या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसतोय आणि आज मतदानाच्या दिवशी या सगळ्याचाच परिणाम म्हणून की काय राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी राड्याचे प्रकार दिसलेत। दोन वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते समर्थक आमने सामने आल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली। मात्र सगळ्याच ठिकाणी पोलिसांनी संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात ठेवली आणि कुठेही मतदानाला गालबोट लागलेलं नाहीये। मतदानाच्या प्रक्रिया सुरळीत सुरू आहे। सांगलीमध्ये तासगावमध्ये नेमकं काय झालंय आपले प्रतिनिधी दीपक चव्हाण आहेत आपल्यासोबत आता अपडेट देण्यासाठी। दीपक, नक्कीच तासगावमध्ये सकाळपासून मतदान प्रक्रिया शांततेत सुरू होती। दुपारी मात्र काही ठिकाणी तुरळक अशा बाचाबाची आणि वादावादीच्या घटना घडल्या। दुपारच्या सुमारास तासगावमधील संजय काका पाटील गट आणि रोहित पाटील गटाचे कार्यकर्ते हे आमनेसामने आले, त्यामुळं काहीच तणावाचं वातावरण होतं। मात्र पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केला आणि कोणत्या प्रकारचा अनुचित प्रकार यामध्ये घडला नाही। दोन्ही जमावाला शांततेमध्ये त्यांनी समजावून तो तणाव शांत केलेला आहे। मात्र कुठल्याही प्रकारे जिल्ह्यामध्ये इतर ठिकाणी अनुचित प्रकाराची घटना ही घडलेली नाही। दीपक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।